शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानभवनात दुपारी 4 वाजता सुनावणी होणार आहे। याआधी झालेल्या सुनावणीत शिवसेनेकडून युक्तिवाद करताना वकील देवदत्त कामत यांनी सर्व आमदारांना वैयक्तिक बाजू मांडण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट केलं होतं, तर एकत्र सुनावणी घेतली जावी अशी ठाकरे गटाच्या आमदारांची मागणी आहे। या प्रकरणी आज निर्णय येणं अपेक्षित आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे 45हून जास्त खासदार निवडून येतील असा विश्वास खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलाय। शिवसेनेनं मागील वेळी 22 जागा लढल्या होत्या, त्यामुळे त्या 22 जागांसाठी आमचा आग्रह राहणार आहे, मात्र याविषयी वरिष्ठ निर्णय घेतील असं प्रतापराव जाधव म्हणाले। महाविकास आघाडीनं 2.5 वर्षात महाराष्ट्राचं नुकसान केल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। 84व्या वर्षी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। 28 पार्टीमधील लोक हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा करतायत, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी मैत्री तोडली पाहिजे असंही बावनकुळे म्हणाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावरती आहेत। राज ठाकरे आज मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत। अमित ठाकरेही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत, तर आगामी निवडणुकांसाठी दोघेही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीनंतर आता थेट पुणे जिल्ह्यात सभा होणार आहे। आज सकाळी जुन्नरच्या शिवनेरी गडावर जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर त्यांची खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे। खेडची सभा झाल्यानंतर त्यांची बारामतीत सभा होणार आहे, तर उद्या त्यांची इंदापुरात सभा असणार आहे। मनोज जरांगे पाटील यांची 21 ऑक्टोबरला माळशिरस तालुक्यातील अकलूजमध्ये सभा आहे, तर या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। माळशिरससह इतर तालुक्यातील मराठा बांधवांनी सभेच्या तयारीची पाहणी केली आहे। 50% आत आरक्षण देतो असं सांगून राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांची दिशाभूल करतंय असा आरोप ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय। तर आरक्षणाची मर्यादा 50% वर वाढवल्याशिवाय आरक्षण मिळणं कठीण असल्याचं परखड मत देखील ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केलंय। शशिकांत शिंदेंच्या पुढच्या वाढदिवसाला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येणार असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला। यशवंतराव चव्हाण यांचा काही जण फोटो वापरतायत, पण फोटो लावून काही होत नाही। यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र फक्त शरद पवार आहेत हे विसरू नका असं सुप्रिया सुळेंनी ठामपणे सांगितलं। अहमदनगर जिल्हा विभाजनावरून आता पुन्हा राजकारण तापू लागलंय। जिल्ह्यात विभाजन प्रक्रिया सुरू झालेली आहे। लवकरच जिल्ह्याचं विभाजन होईल असा दावा भाजप नेते राम शिंदे यांनी केला, तर जिल्ह्याचं विभाजन होणार या फक्त अफवा असून शिर्डीमध्ये फक्त अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होतोय असं खासदार सुजय विखे पाटलांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी स्थानिक पालकमंत्री हवा अशी प्रतिक्रिया दिली होती। त्यांच्या प्रतिक्रियेनंतर सोलापुरातील भाजप नेते आक्रमक झाले। माजी आमदार रमेश कदम यांनी विकासाबद्दल न बोललेलं बरं अशी प्रतिक्रिया भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली आहे। सोलापुरात शिवसेनेला धक्का बसलाय। उपजिल्हाप्रमुख शिवाजी नीळ यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत काम करायचं असल्यानं आपण पुन्हा स्वगृही परतलो असल्याचं शिवाजी नीळ यांनी सांगितलं। धमकी दिल्याप्रकरणी उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख जोगदंड यांनी टाकलेल्या फेसबुक पोस्टनं संतापलेल्या पावडे यांनी त्यांना धमकी दिली होती। पावडे यांनी जोगदंड यांना जीवे मारण्याची धमकी दिली। जळगाव शहरातील खानदेश मॉल परिसरात दांडिया कार्यक्रमस्थळी लावलेल्या गुजराती भाषेतील बॅनरला मनसेनं विरोध केलाय। या गुजराती भाषेतील बॅनरला विरोध केल्यानं दांडिया कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। हा बॅनर फाडण्याचा इशारा मनसेनं दिल्यानंतर आयोजकांनी तो हटवला। पिंपरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात शेजारील जागेत नियोजित स्मारकाचं बांधकाम प्रशासनानं अद्याप सुरू केलेलं नाहीये, त्यामुळे शहरातील भीम संघटनांनी पिंपरी चिंचवड महापालिका भवनासमोर धरणं आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनाला मावळचे खासदार बारणेंनी भेट दिली। यावेळी आयुक्तांशी चर्चा करून तोडगा काढू असं आश्वासन देखील दिलं। राज्य सरकारनं दिवाळीसाठी एसटी कर्मचाऱ्यांना 5,000 रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे। तसंच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा आनंदात जाणार आहे।
सर्वांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू करा या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर अद्याप निर्णय झालेला नाही। त्यामुळे राज्यातील 17 लाख सरकारी निमसरकारी कर्मचारी पुन्हा संप व आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। 21 ऑक्टोबर रोजीच्या बैठकीत संपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला। या हंगामात 14.7 लाख हेक्टर ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार आहे आणि 88.58 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे। यावर्षी ऊसाचं क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 6% कमी झालंय। यंदाच्या दिवाळी सणानिमित्त सवलतीमध्ये देण्यात येणारा 6 जिन्नसांचा आनंदाचा शिधा 25 ऑक्टोबरपासून देण्यात येणार आहे। त्यासाठी 20 जिल्ह्यातील 79,08,595 लाभार्थी पात्र आहेत आणि यामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल तसंच रवा, चणा डाळ, मैदा, पोहे हे प्रत्येकी अर्धा किलो असे 6 जिन्नस असणार आहेत। काही दिवसांपूर्वी टोमॅटोनं सामान्यांचा जीव मेटाकुटीस आणला होता। जवळपास महिना दीड महिना टोमॅटोचे दर प्रति किलो 100 पार गेले होते। त्यानंतर आता कांद्यानं भाव खाण्यास सुरुवात केली आहे। कांद्याचा दर प्रति किलो 25 रुपयांवरून 40 रुपयांवर पोहोचलेला आहे। राज्यात यंदा सरासरीच्या 11% कमी पावसाची नोंद झाली आहे। परिणामी त्याचा थेट फटका रब्बी पिकांच्या पेरणीवरती झाला आणि सध्या राज्यात रब्बी पिकांचं सरासरी क्षेत्र हे 53.97 लाख हेक्टर आहे आणि 13 ऑक्टोबरपर्यंत यातील केवळ 1.72 लाख हेक्टर क्षेत्र म्हणजेच 3% जमिनीवरच रब्बी पेरण्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतरही विमा कंपन्या आपल्या भूमिकेवरती अडून बसल्या आहेत। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आता धूसर होताना दिसतेय। यावरूनच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विमा कंपन्यांच्या या मनमानी भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। मात्र कंपन्यांवरती कारवाई करता येत नसल्याबद्दलची सरकारची हतबलताही दिसून आली आहे। कांदा आणि वाटाण्यासह पालेभाज्यांच्या किमती दिवसेंदिवस वाढू लागलेल्या आहेत। मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे प्रति किलो 16 ते 36 रुपयांवरती पोहोचलेत। किरकोळ मार्केटमध्ये 45 ते 50 रुपये किलो दरानं विक्री सुरू झाली आहे। मेथीच्या एका जुडीसाठीही 40 ते 50 रुपये मोजावे लागतात। एल निनोचा वाढता प्रभाव, सततचा खंड यामुळे देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद होत मान्सूननं 4 दिवस उशिरानं निरोप घेतला। पाऊस कमी झाल्यानं राज्याची चिंता वाढली आहे। महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण 11% घटलेलं आहे तर काही ठिकाणी दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे। राज्यात सरासरीच्या 88.6% इतका पाऊस झालाय। मनमाड शहरात रात्री दमदार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय तर नुकतीच लागवड करण्यात आलेल्या कांदा पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे। पुणे जिल्ह्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ झाली आहे। 10 किलो कांद्याला 451 रुपये इतका भाव मिळालेला आहे तर मंचर बाजार समितीमध्ये 12,000 कांदा पिशव्यांची आवक झाली आहे। मावळ तालुक्यात गेल्या 12 दिवसांपासून पावसाने उघडीप दिलेली आहे। भात कापणीला सुरुवात झाली आहे। कापणीपूर्वी ग्रामदैवताची पूजा करण्यात आली। पावसाचा अंदाज घेत नुकसान टाळण्यासाठी भात कापणी लवकर उरकण्याची लगबग आता सुरू आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरात अवैध कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलायत। मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। वर्ध्याच्या जिल्हा परिषदेसमोर आयटक आणि सिंटूचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। ऑनलाईन कामाची सक्ती बंद करा, अशा गटप्रवर्तकांना किमान वेतन लागू अशा मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे। आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी। अशा स्वयंसेविकांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावं आणि ऑनलाईन कामं देऊ नयेत। दिवाळीपूर्वी 1 महिन्याचं वेतन बोनस म्हणून देण्यात यावं। या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज वाशिम जिल्ह्यातील गटप्रवर्तक आणि आशा सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला आणि कामबंद आंदोलन सुरू केलं। बियर विक्रीत घट झाल्यानं महसूल खात्याचं मोठं नुकसान होत आहे। बियर विक्रीत घट झालेली याचा थेट फटका राज्याच्या महसुलावरती पडलाय। त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी आणि बियर विक्री वाढवण्यासाठी सरकारने एक अभ्यास गट नेमलेला आहे। इतर राज्यातील बियरचा धोरणांचा अभ्यास करून 1 महिन्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश या अभ्यास गटाला देण्यात आले।
माळशिरस तालुक्यातील संगम गावात महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे ऊस जळालेले आहेत. त्यामुळे युवा सेनेच्या वतीनं झोपलेल्या महावितरण कंपनीला जागं करण्यासाठी मशाल पेटवून जागर आंदोलन करण्यात आलं. घरकुल बांधण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी महसूल कल्याण महासंघाच्या वतीनं धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर लोटांगण आंदोलन करण्यात आलं. घरकुल बांधकामास परवानगी द्यावी आणि कायमस्वरूपी त्यांच्या नावावर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कसगाव इथल्या सामाजिक कार्यकर्ते भूषण पाटील या तरुणानं अतिक्रमण आणि अवैध गौण खनिज उत्खनन बाबतीत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. कारवाईसाठी 2 वर्षांपासून त्याचं आंदोलन सुरू होतं. मात्र या आंदोलनाकडे प्रशासनानं लक्ष न दिल्यानं त्यानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मध्य रेल्वे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 4 विशेष गाड्या चालवणार आहे. नागपूर ते मुंबई आणि पुणे सोलापूर ते नागपूर मार्गावर 4 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केलंय. अहमदनगर जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले. नवरात्र आणि विजयादशमी सणाच्या निमित्तानं फुलांना मोठी मागणी असते, त्यामुळे दरही वाढतात. यावर्षी मात्र फूल उत्पादकांना खर्चही मिळणं कठीण झालंय. नैसर्गिक फुलांऐवजी कृत्रिम फुलांचा वाढता वापरही यास कारणीभूत ठरत असल्याचं शेतकरी सांगतात. छत्रपती संभाजीनगरच्या श्री क्षेत्र चौंढाळा येथील रेणुका देवी मंदिरात ट्रस्टी आणि पुजाऱ्यांमध्ये राडा झालाय. पुजाऱ्यानं देणगीसाठी स्वतःचं टोपलं ठेवल्यानं दानपेटीत पैसे टाकण्यासाठी अडथळा येत होता. यावरून वाद झाल्यानंतर पुजाऱ्यानं ट्रस्टीला धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कोकण मराठी साहित्य परिषदेने यंदाचं साहित्य संमेलन मॉरिशसला 2 आणि 3 डिसेंबर रोजी होणार आहे असं सांगितलं. त्यासाठी 125 पेक्षा जास्त साहित्यिक आणि साहित्यप्रेमी मॉरिशसला जाणार आहेत. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. राज्यातील 16 खासगी वैद्यकीय महाविद्यालयात 4थ्या फेरीनंतर शिल्लक जागांवर करण्यात आलेला ऑफलाईन प्रवेश रद्द करण्याचे आदेश राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं दिले. प्रवेश प्रक्रियेतील सुधारणांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचं उल्लंघन होत असल्याचं देखील या पत्रात म्हटलंय. साताऱ्यातल्या कृषी प्रदर्शनातील 1.5 कोटींच्या रेड्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या रेड्याला पाहण्यासाठी सातारकरांनी तुफान गर्दी केली आहे. बेळगावातल्या कागवाड तालुक्यातील मंगसुळी गावातील हा 6 वर्षाचा रेडा आहे. दररोज त्याला 15 लिटर दूध, 4 किलो पेट, 3 किलो सफरचंद असा खुराक लागतो. सध्या कृषी प्रदर्शनात या रेड्यासोबत फोटो सेशन करण्यासाठी गर्दी होतीये. बातमी भंडाऱ्यातून भंडाऱ्याच्या मोहाडी येथील नवसाला पावणाऱ्या चौंडेश्वरी देवीसमोर अखंड ज्योत प्रज्वलित केली गेली आहे. देवीच्या मूर्तीला नऊवारी साडी आणि सोन्याच्या शृंगारानं साज चढवण्यात आलाय. दर नवरात्री उत्सवात लाखो भाविक दर्शनाला येत असतात. वर्ध्याच्या तळेगाव टालाटुले इथल्या प्राचीन हेमाडपंथी भवानी माता मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. शिवलिंग पिंडावर आरूढ असलेली भवानी मातेची ही दुर्मिळ मूर्ती आहे. ही नवसाला पावणारी देवी असल्याचं बोललं जातंय. तुंगगडावर गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान मावळ विभागाच्या वतीनं भव्य मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाला 300 मावळे मशालीचा जागर करत होते. या मशाल महोत्सवाचं हे 4थं वर्ष आहे. या मशाल महोत्सवाला मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. साताऱ्यातील कोटेश्वर मैदान इथं भरवण्यात आलेल्या नवरात्रोत्सव राजधानी दांडियाच्या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी हातात दांडियाची दांडी घेऊन हटके स्टाईलनं दांडिया खेळण्याचा आनंद लुटला. अमरावतीत नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी सहभाग घेतला. साईनगर इथल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाला त्यांनी भेट दिली आणि यावेळी महिलांसोबत त्यांनी झिंगाट गाण्यावर डान्स केला. वाशिम जिल्ह्यात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. खासदार भावना गवळी यांनी मंगरुळपीर शहरातील एका गरबा कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी महिलांसोबत गरबा खेळण्याचा आनंद लुटला. इंदापुरात नवरात्रोत्सवाचा उत्साह दिसून येतोय. या ठिकाणी आयोजित केलेल्या दांडिया कार्यक्रमात माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सपत्नीक दांडिया नृत्य केलं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी चांदवडच्या रेणुका मातेचं दर्शन घेत आरती केली. यंदा नीलम गोऱ्हे आणि दादा भुसे एकाच वेळी देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी शेतकरी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक सामर्थ्य मिळू दे आणि राज्यावरील दुष्काळाचं संकट टळू दे असं साकडं देवीला घातलं.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात काधूर गाव आहे आणि इथं वेसाई देवीची हेमाडपंथीय बांधकाम असलेलं प्रशस्त मंदिर आहे। या मंदिरात वेसाई देवीची भव्य मूर्ती आहे। मंदिराच्या भोवती भव्य असा सभामंडप आणि तटबंदी आहे। चैत्र पौर्णिमेला इथं मोठी यात्रा भरते। मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे। नवरात्रोत्सवातील आज 6वी माळ आहे आणि आजच्या दिवशी मां कात्यायनी रूपात देवीची पूजा केली जाते। राज्यात नवरात्रोत्सवाचा उत्साह दिसून येतोय। मुंबईतील मुंबादेवी मंदिरात पूजा अर्चा करण्यात आली आहे। सकाळपासूनच दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांनी रांगा लावल्या। पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी केश तालुक्यातील एका तरुणानं अनोखा नवस केलाय। तुळजाभवानीची धाकटी बहीण देवी येरमाळा येथील येळेश्वरी मंदिराच्या 204 पायऱ्या गुडघ्यांवर चढून त्यानं हा नवस केला। मुंबई मडगाव वंदे भारत ट्रेनचा वेग 1 नोव्हेंबर 2023 पासून वाढणार आहे। त्यामुळे वंदे भारत ट्रेनच्या प्रवास कालावधीत 10 तासांवरून अवघ्या 7 तास 45 मिनिटांवरती येणार आहे। याशिवाय वंदे भारत ट्रेनसह कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या साधारण 50 मेल एक्सप्रेस गाड्यांची गती आता वाढणार आहे। शाळेत जाण्याचा बहाणा करून 3 लहान मुलांनी कल्याणची खडवली नदी गाठली। मात्र शाळेत गेलेली मुलं रात्र झाली तरी घरी परत न आल्यानं घरच्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तहरवल्याची तक्रार दिली। अखेर पोलिसांनी जलदगतीनं तपास करून या मुलांना शोधून काढलं। स्वतःच्या मुलीवरच पित्यानं अत्याचार केल्याची घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे। धक्कादायक म्हणजे आरोपी शिक्षक आहे आणि संभाजीनगरातील बेगमपुरामध्ये ही घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम पित्याला अटक केली आहे। अंबरनाथ शहरातील बीकेबीन मार्गावर 5 ते 6 जणांच्या सशस्त्र टोळक्यानं दरोडा घातलाय। शस्त्र घेऊन फिरणारी ही टोळी सीसीटीव्हीत कैद झाली आहे। बाजारपेठेत दुकानदारांवर आणि वाहन चालकांवर शस्त्रास्त्राचा धाक दाखवून धमकावण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या